नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर आव्हा राज्य महामार्गावरील अंबासन फाट्याजवळ असलेल्या पुलाजवळ पिकअप आणि इलेक्ट्रिकल दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार असलेल्या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे टेहरे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून या संदर्भात जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नामपूरहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीवर उमेश शिवाजी शेवाळे वय वर्ष 40 राहणार टेहरे तालुका मालेगाव हे प्रवास करत होते. त्याचवेळी मालेगावहून भरधाव वेगाने येणारा पिकअप क्रमांक MH20DE 0877 वाहनाने विरुद्ध साईडने येत असलेल्या त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की धडक इतकी भीषण होती की शेवाळे अक्षरशः हवेत उडवले गेले. ते पिकअपच्या बोनेटवर आपटून पुढे रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी बाभळीच्या झाडावर आदळले आणि खाली कोसळले. अपघाताच्या वेळी त्यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली नव्हती, मात्र शरीराच्या इतर भागांना गंभीर मार लागला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखत त्यांना अंबासन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान जायखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शेखर शिरोळे, पंकज गुंजाळ शिसोदे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. संबंधित पिकअपचा चालक याला पिकअपसह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास जायखेडा पोलीस करीत आहे. मयत शिक्षक उमेश शेवाळे हे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. नामपूर येथे आपल्या बहिणीकडे भेट देण्यासाठी शेवाळे आले होते. त्यांच्या अकाली निधनाने शेवाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. टेहरे गावामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी हर्षवर्धन खैरनार, बागलाण. धन्यवाद.